नमस्कार, सुप्रभात. मी श्वेता. तुम्ही बघताय न्यूज 18 लोकमत. सकाळचे 8 वाजता आहेत. बुलेटिनला सुरुवात करूयात एका महत्त्वाच्या बातमीनं. राज्यामध्ये महायुतीचं सरकार स्थापन झाल्यानंतर मंत्रिमंडळाचा विस्तार देखील पार पडला. यानंतर हिवाळी अधिवेशन झालं. मात्र मंत्रिमंडळाचा विस्तार होऊन आठवडा झाला तरी खातेवाटप काही झालेलं नव्हतं. मात्र अखेर राज्य मंत्रिमंडळाचं खातेवाटप जाहीर झालंय. यात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे गृह खातं, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याकडे नगरविकास आणि गृहनिर्माण आणि उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्याकडे अर्थ आणि राज्य उत्पादन शुल्क खातं देण्यात आलंय. महायुतीत गृह खात्यासाठी शिवसेना आग्रही असल्याचं बोललं जात होतं. मात्र गृह खातं सोडण्यास भाजपनं नकार दिला होता आणि अखेर गृह खातं आता मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडेच ठेवण्यात आलंय. अधिक माहिती आपण घेऊयात. आमच्या प्रतिनिधी प्रणाली कापसे आहेत आपल्यासोबत. प्रणाली, मंत्रिमंडळ विस्तार झाला, शपथा घेतल्या मंत्र्यांनी, अख्खं अधिवेशन पार पडलं आणि काल खातेवाटप झालेलं आहे, त्याबद्दल काय अधिक माहिती? श्वेता, सगळ्यात आधी आपणच ही बातमी दिलेली होती की ज्या पद्धतीनं मंत्रिमंडळ विस्तार झाला आणि त्यानंतर नाराजी नाट्य रंगलं, ते नाट्य पाहता खाते वाटप जे आहे ते अधिवेशन संपल्यानंतरच होईल आणि त्याचप्रमाणे झालेलं आहे. अधिवेशन संपल्यानंतर संध्याकाळी, माफ करा, खरं तर रात्री म्हणायला पाहिजे, रात्री हे खातेवाटप जाहीर झालेलं आहे आणि त्यामुळे आता जर खातेवाटपावर कोणाला नाराजी व्यक्त करायची असेल तर त्या नाराजीची तितकीशी दखल प्रसारमाध्यमं किंवा इतर लोक घेतील का, असा प्रश्न त्या ठिकाणी निर्माण होतो. आणि म्हणूनच काल आपण असं म्हणूया की खबरदारीचा इशारा म्हणून अधिवेशन संपल्यानंतर हे खातेवाटप जाहीर करण्यात आलं आहे. आणि आपण हेही सांगत होतो की अर्थ खातं जे आहे ते अजित पवारांकडे राहील, नगरविकास खातं हे एकनाथ शिंदेकडे राहील आणि त्याचबरोबर गृह खातं जे आहे ते देवेंद्र फडणवीस यांच्याकडे राहील. अगदी तसंच झालेलं आहे. राष्ट्रवादीच्या खातेवाटपामध्ये जर आपण बघितलं तर त्यांच्या वाट्याला जी खाती येणार होती ती अगदी तशीच्या तशीच आलेली आहे, जी गेल्या वेळेला त्यांच्याकडे होती. कारण त्यांचं आधीपासून असं म्हणणं होतं की युती सरकारमध्ये आम्ही उशिरा दाखल झालेलो आहोत, त्यामुळे आम्हाला जी खाती मिळाली आहे त्या खात्यामध्ये फारसं काम करण्याची संधी आम्हाला मिळाली नाही आणि म्हणूनच राष्ट्रवादीला तीच खाती परत मिळाली. राष्ट्रवादीनं सुद्धा 1-2 जागा वगळता बऱ्यापैकी जागा ज्या आहेत, ज्या जसंचं तसं त्यांचं खातेवाटप जे आहे ते ठेवलेलं आहे. आपण जर बघितलं, अदिती तटकरे असतील, हसन मुश्रीफ असतील, स्वतः अजित पवार असतील, यांना त्यांच्याकडे जी पूर्वी खाती होती तीच खाती देण्यात आलेली आहे. या मंत्रिमंडळ विस्तारात जर आपण बघितलं तर सगळ्यात आश्चर्यकारक किंवा अनपेक्षित जे आहे ते म्हणजे चंद्रशेखर बावनकुळे यांना मिळालेलं महसूल खातं जे आहे ते खरं तर प्रदेशाध्यक्ष ते होते आणि त्यामुळे दरम्यानच्या काळामध्ये खूप चांगला जो संवाद आहे हा दोन नेत्यांमध्ये म्हणजे देवेंद्र फडणवीस आणि चंद्रशेखर बावनकुळे यांच्यामध्ये राहिला आणि त्यामुळे एक खूप मोठं खातं जे आहे ते चंद्रशेखर बावनकुळे यांना देण्यात आलं. प्रदेशाध्यक्ष म्हणून त्यांची कामगिरी चांगली राहिली. त्याचं पारितोषिक खरं तर आपण म्हणूया की हे खातं जे आहे ते त्यांना मिळालं. आणखी एक महत्त्वाचं की अजित पवार यांना राज्य उत्पादन शुल्क त्यांच्या पक्षाला मिळेल हे आपण आधी सांगितलं होतं आणि अगदी तसंच झालं. पण मुख्य म्हणजे हे खातं अजित पवार यांनी स्वतःकडे ठेवलेलं आहे. अगदी तसंच जसं एकनाथ शिंदे यांच्या पक्षाला जे आहे ते गृहनिर्माण खातं मिळणार होतं आणि गृहनिर्माण खातं हे सुद्धा एकनाथ शिंदे यांनी स्वतःकडे ठेवलेलं आहे. त्यामुळे जी महत्त्वाची खाती ज्यांचं आपण असं म्हणूया की आदानप्रदान या दरम्यानच्या काळामध्ये किंवा ठरलं की हे या गटाला जाणार आहे किंवा या पक्षाला जाणार आहे, ती जर खाते जर आपण बघितलं तर ते दोन्ही खाती अजित पवार यांनी त्यांच्या वाट्याला आलेलं राज्य उत्पादन शुल्क स्वतःकडे ठेवलं, तर एकनाथ शिंदे यांनी गृहनिर्माण जे आहे ते स्वतःकडे ठेवलं. आणखी महत्त्वाच्या गोष्टी काही आहेत की नवीन जे मंत्री आलेले आहेत त्या मंत्र्यांना खाती देण्यात आले. उदय सामंत यांच्याकडे त्यांचं जे उद्योग खातं आहे ते कायम ठेवण्यात आलं. ही एक गोष्ट घडली आहे. पंकजा मुंडेंना खरं तर जास्त चांगलं खातं अपेक्षित होतं, परंतु त्यांना आता पर्यावरण या खात्यावर समाधान मानावं लागणार आहे. हे सगळं खाते वाटप जसं आपण म्हटलं तसं की अधिवेशन संपल्यानंतर लगेचच खाते वाटप होईल आणि त्याप्रमाणे खाते वाटप काल झालेलं आहे जाहीर आणि त्यानुसार कुणाकुणाला कोणती कोणती खाती मिळाली आहे याची माहिती आपण काल रात्रीपासूनच न्यूज 18 लोकमतच्या माध्यमातून प्रेक्षकांना दाखवतोय. धन्यवाद प्रणाली या सगळ्या माहितीसाठी.